हो, आज शुक्रवार आहे, माझा उपवास असतो, काही थोडीफार सेवा असते, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आराध्याचा आणि माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तर तिच्या शाळेत जाते, तर तिथला ॲन्युअल डे आहे, तर आराध्या आणि हल्दीचा पण डान्स आहे. पॉसिबल झालं तर तेही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि जी माझी शुक्रवारची सेवा असते तर ते पण मी दाखवते. आता स्वयंपाक चालला आहे, तर आज स्वयंपाकामध्ये छोलेची भाजी, पुरी आणि स्वीटमध्ये मी गाजर होते 2-3, तर गाजराचा हलवा पण बनवते. गाजराचा हलवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी. आमची काही त्यात खवा वगैरे ॲड करत नाही, म्हणजे खवा ॲड केला तर अगदी त्यात असं पेड्याचं काहीतरी थोडंसं टेक्स्चर येतं, त्यामुळे मग खवा नाही ॲड करत. साधं तर दूध टाकून, साखर टाकून, मस्त विलायची पूड, काजू, बदाम वगैरे, ड्रायफ्रूट वगैरे थोडेफार काहीतरी असतील घरात ते टाकून साधा असा गाजराचा हलवा बनवणार आहे आज. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. इथं मी फक्त गाजर आणि तूप टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि ते थोड्या वेळ शिजू दिलं की मग त्यात साखर आणि 1 वाटी दूध असं सगळं ॲड केलं. तर हे खूप वेळ शिजू दिलं की खूप छान असं टेक्स्चर येतं, कलर पण खूप छान येतो आणि आपल्याला खवा पण टाकायची गरज लागत नाही. अगदी साधा सोपा गाजराचा हलवा, म्हणजे आपण गाजराचा हलवा बनवतोय तर त्यात आपण खवा वगैरे ॲड केला तर आपण स्वीट तर खातोच बाहेरचं वगैरे, मिठाई, तर यात पण आपण तर तेच ॲड केलं तर म्हणजे गाजराची जी टेस्ट आहे तर ती येत नाही. त्यामुळं मी यात स्किप करते वगैरे टाकायचं. फक्त गाजर, दूध, साखर, विलायची आणि थोडेफार काही ड्रायफ्रूट असतील तर ते टाकते आणि खूप छान असं टेक्स्चर येतं हलव्याला. तर हलवा तयार झाला की लगे कुकर लावणार आहे. एकीकडे मी कणिक मळून ठेवलेली आहे आणि पटापट असं स्वयंपाक आज बनवून घ्यायचं आहे मला, का तर मला बाहेर जायचे, मुलींचा डॅन्स आहे त्यांचं आवरायचे. आणि आपली जी 9वारी साडी असते, आपली 6वार सॉरी, तर त्याचीच मी आज आराध्याला धोती साडी घालणार आहे. तुम्हाला जर म्हणजे धोती साडी कशी घालायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी नंतर म्हणजे कधीतरी आराध्याला घालून दाखवेल तुम्हाला की कशी साडी नेसायची ती 6वारीची 9वारी. आणि आज खरंच खूप घाई गडबड होती. आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपलं म्हणजे स्वयंपाक वगैरे तर बनवून जावाच लागतो आणि आज माझा उपवास पण होता तर नैवेद्य वगैरे बनवावा लागतो. त्यासाठी मग मी असं 4 वाजता स्वयंपाकाला घेतलं होतं. आणि असं गडबडीच्या टायमाला आपल्याला काहीतरी छान करायचं असेल तर आधीच थोडंसं नियोजन केलं की आपलं सगळं पटकन होऊन जातं. तर माझं आधीच ठरलं होतं की स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे मेनू. तर मी छोले भिजू घातले होते दुपारी. पटपट असा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला मी आणि मस्त गरम गरम पुऱ्या केल्या. आणि मुलांना 4 वाजता पण नाश्त्याला काहीतरी लागतं तर मग मुलांनी मस्त असं छोले पुरीच खाऊन घेतली. तर गरमागरम संध्याकाळचा नाश्ताही झाला होता. तर नंतर मग मी मुलींचं आवरायला वगैरे घेतलं. तर मी आज छोलेची वगैरे काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही, तर मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन. आणि शुक्रवार असला की मी आवर्जून छोलेची भाजी, काहीतरी स्वीट असं करते. म्हणजे उपवास आहे तो सोडायचा आहे यासाठी नाही, म्हणजे आपण काही लेडीजचं काही नसतं, काय असेल ते खाऊन घेतो आपण. पण आपण असं छान असा लक्ष्मीचा उपवास धरला आहे तर ते जे लक्ष्मीला आवडतं ते मी करायचा प्रयत्न करते असते. तर छोलेची भाजी, म्हणजे छोले पण लक्ष्मीला आवडतात, चण्याचे जे काही पदार्थ असतात ते आवडतात. आणि खीर किंवा काही स्वीट असं शक्यतो खीरच करते. आजच मी गाजराचा हलवा केला आहे, नाहीतर तांदळाची खीर, रव्याची खीर असं चाललेलं असतं माझं. म्हणजे माता लक्ष्मीला आवडतं त्यासाठी माझं असं असतं की मी कोणतीही सेवा म्हणजे सेवा करायला घेईल ती माझी अशी अगदी तळमळीने, अगदी भावना निष्ठेने करत असते मी. तर आणि आपण करणारी कोण, देवाला आपल्या हातचं खायचं असेल किंवा देवाची इच्छा असते की आपल्याकडून तो देव करून घेतो किंवा देवी माता करून घेते. तर असंच चला, आपले विचार पॉझिटिव्ह असले की आपल्यासोबत खरंच खूप काही चांगल्या गोष्टी होतात. त्यामुळे आपल्या घरात चांगले विचार केले पाहिजे, चांगले थॉट म्हणजे अडकवले पण पाहिजे. यूट्यूब म्हणजे खूप ऑनलाईन असे थॉट असतात, खूप छान छान पॉझिटिव्ह थॉट असतात. तर ते पण घरात अडकवले, येता जाता वाचले तरी पण आपलं एक माइंड फ्रेश राहतं आणि छानही वाटतं. तर चला, आता आमचा स्वयंपाक पण होत आला आहे, मुलांचा संध्याकाळचा नाश्ताही होत आला आहे. तर पटापट असं मुलांचं आवरायला घेणार आहे मी. आणि पुढे मी आराध्याचा आणि माझी जी बेस्टी आहे तर तिच्या मुलीचा डॅन्स, हर्षूचा, तर दोघींचाही डॅन्स त्यांनी 8 दिवस प्रॅक्टिस केली आहे. आणि
खूप छान असा डान्स बसवला आहे, तर तोही अटॅच केला आहे मी, तर तो नक्की कंटिन्यू करा. आणि ही माझी आजची पूजा. खूप सारी फुलं आणली होती मी हळदी कुंकासाठी, तर ती मी थोडीशी स्टोअर करून ठेवली होती. तर खूप छान अशी पूजा झाली आणि मी आल्यावर नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग जेवण केलं. तर आजची पूजा कशी वाटते तेही कमेंट करून सांगा. हा आहे दोघींचा पण लुक, कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण डान्स कंटिन्यू करूया. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे मराठमोळी थोडीशी साधी भोळी. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे पोरही जमली अकलीच गावात चर्चा रंगली. मटकी सजली पोरही जमली अकलीच गावात चर्चा रंगली. साडी पोरही झाली या गोळा. हे माझ्या गोविंद रे गोपाळ, हे माझ्या गोविंद रे गोपाळ, हे माझ्या गोविंद रे गोपाळ, हे माझ्या गोविंद रे गोपाळ. कसा वाटला मग ठसकेबाज डान्स आमच्या मुलींचा तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं मी घरी आले नैवेद्य वगैरे दाखवायला घेते, तर छान असं छोट्याशा डिशमध्ये नैवेद्य दाखवते आणि मग जेवण वगैरे करणार. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा मुलींचा डान्स तुम्हाला कसा वाटला. आणि चला तर मग बाय बाय.